तुम्हाला माहिती आहे का, नीट पेन्सिल हातात धरली तर लिहिताना हात दुखत नाही. आणि तुम्ही खूप छोटे असाल तर पेन्सिल धरायच्या आधी काही व्यायाम आहेत, ते केले तर बोट पण मजबूत होतील. चला, आता तुम्हाला तुमचा दादा ते व्यायाम शिकवेल आणि अजून एक गंमत आहे त्याच्याकडे. आणि हे बघा, आपण नीट अभ्यास केल्यावर आपण स्ट्रॉंग होतो. मला बोट आमचे व्यायाम सांगतो, ते व्यायाम केले तर तुमची बोट स्ट्रॉंग होईल. व्यायाम आहे असं जोरात दाबायचं आणि उघडायचं. आणि आता 3 टाइम्स करायचंय, तर अजून असं करायचं आणि मग उघडायचं. आणि हे लास्ट चान्सेस, एकदम जोरात करायचं आणि उघडायचं. नेक्स्ट व्यायाम आहे बॉलला असं एकदम जोरात दाबायचं आणि एकदम असं ढिल्ला सोडून टाकायचं. म्हणजे मला असं करत 3 टाइम्स करायचंय. हा फर्स्ट टाइम झाला, हा सेकंड टाइम, हा थर्ड टाइम, आणि हे थर्ड टाइम. आणि खाली ठेवायचं आणि मग एकदम जोरात दाबायचं. तुमच्यामध्ये किती पावर आहे तेवढी दाबायची. मग हे झालं 2 वेळा. आता 3 वेळा. आता हे पण 3 वेळा झालं. मी हे करून दाखवणार आहे तुम्हाला. हे आता मी माझ्या पायाची थोडेसे मोठं करणार आहे. तर हे झालं थोडं मोठं, म्हणजे थोडा मोठा डिस्टन्स दाबायचं आणि ढिल्ला सोडायचं. जुन्या काही धूळपाट तशीच आपण बनवली आहे. धूळपाटी आपण त्याच्यावर लिहितो तर आपल्या बोटांचा व्यायाम होतो. हे मी इथं एस बनवला, माझा लेटरचा एस डिझाईन करून दाखवतो. आता मी तुम्हाला याचं स्टार काढून दाखवतो. तर आता मी याचं हे बनवलं स्टार. तर हा बनला सर्कल. असं केल्यावर आपल्या बोटात आमचा व्यायाम होतो. तर मी तुम्हाला करून दाखवतो पेन्सिलला पकडायचं कसं. म्हणजे पेन्सिल घ्यायची आणि इथं ओव्हल ठेवायचं, मेन मध्ये ठेवायचं आणि मग थोडस दाबायचं, त्याच्या खाली करायचं आणि मग लिहिता येतं. तुम्हाला दाखवतो चॉक कसे चालतात. असं हे अशी चालतात. आता मी सिल्वर कलरचा प्लास्टिक क्रेयॉन चालून दाखवणार आहे. म्हणजे हा असा चालतो. आता मी हा आहे हायलायटर. तर याची डार्क खूप असते, म्हणजे या तिघांपेक्षा पण. म्हणजे एकदम छान दिसतो. आता मी तुम्हाला करून दाखवतो पेन्सिल. ही अशी चालते. आपण पुन्हा भेटू. बाय.